बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी पाहूयात लालबागच्या राजासंदर्भातली। लालबागच्या राजाचं विसर्जन सुरू आहे, पण समुद्राच्या भरतीची वेळ चुकल्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर होतोय। गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं आज सकाळी 8 वाजताच आगमन झालं। त्यावेळी भरतीचं पाणी हे वेगाने वाढत होतं। त्याच वेळी गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं तराफ्याजवळ आगमन झालं। वेगाने वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागच्या राजाचा मूर्तीचा पाठ हा तरंगू लागला। त्याचा परिणाम असा झाला की लालबागच्या राजाला खोल समुद्रामध्ये नेणारा तराफा आणि मूर्तीचा पाठ यांची भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळणीच होत नव्हती। तर 2 तासांपासून कोळी बांधव सातत्याने लालबागच्या राजाचा पाठ आणि तराफा यांची जुळणी करण्याचा अतोनात प्रयत्न करतात। मात्र भरतीच्या पाण्याचा लोंढा प्रचंड वाढल्यामुळे भरतीचं पाणी कमी होण्याची वाट पाहण्याशिवाय पर्यायच नाही। त्यामुळे आता लालबागच्या राजाचं विसर्जन हे समुद्राच्या भरतीचं पाणी थोडं कमी झाल्यावर करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळते। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, आता तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? आता ताजी माहिती मिळते त्यानुसार साधारणतः 12:30 नंतर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती मिळते आहे। 11:45 वाजता भरतीची वेळ होती। 11:45 नंतर आता आहुतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। त्यामुळे जसं पाणी ओसरेल तसे प्रयत्न जे ते सुरू केले जाणार आहे। साधारणतः एक अर्ध्या तासानंतर म्हणजे 12:30 नंतर पुन्हा एकदा लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा प्रयत्न जे कोळी बांधव करणार असल्याची माहिती मिळते। पाणी थोडं कमी झालं की लालबागच्या राजाची मूर्ती जो पाठ आहे तो तराफ्यावरती आणला जाणार आहे आणि त्यानंतर तराफा अरबी समुद्रात खोल जाऊन तिथे विसर्जन जे आहे ते करणार आहे। सध्या आपण पाहतो गिरगाव चौपाटीवरती अनेक गणेश भक्त जे आहेत ते याच क्षणाची आतुरतेने वाट पाहत अद्यापही थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। पाणी हळूहळू कमी होत आहे, मात्र पाण्याचा वेग जो आहे तो काहीसा मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एक साधारणतः अर्धा पाऊण तासानंतर पाणी थोडं ओसरेल। जिथे आता लालबागच्या राजाची मूर्ती आहे तिथे थोडं पाणी ओसरलं की मग लालबागच्या राजाचं विसर्जन तराफा जो आहे तो आणला जाणार आहे आणि आज तराफ्यावरती लालबागच्या राजाची मूर्ती पुन्हा एकदा ठेवण्यात येईल। त्यानंतर खोल समुद्रात जाऊन लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे। साधारणतः 12:30 नंतर पुन्हा एकदा दुसरा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे विसर्जनासाठी। निश्चितच उदय, 12:30 नंतर दुसरा प्रयत्न करण्यात येणार आहे अशी माहिती उदयकडून आपल्याला मिळतेय। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी तिथे झाल्याची आपण पाहतोय। लवकरच बाप्पाचं विसर्जन तिथे होईल। उदय, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर पुण्यातली गणपतीची विसर्जन मिरवणूक यंदा देखील रेंगाळली आहे। यंदा रात्री 12 नंतर डीजे बंद केल्याने अनेक वेळ मिरवणूक रेंगाळली होती। 6 वाजल्यापासून पुन्हा डीजे सुरू केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। अजूनही शेकडो गणेश मंडळे कुमठेकर, लक्ष्मी रोड आणि केळकर रस्त्यावर थांबून आहेत। मुख्य विसर्जन मिरवणूक सुरू होऊन 20 तास उलटलेत, तरीही शहरामध्ये मिरवणूक अजूनही सुरूच आहे। मिरवणुकीची काही दृश्य आपण बघतोय। पुण्यात यंदा देखील मिरवणूक ही जास्त वेळेसाठी लांबली आहे। रात्री डीजे बंद केल्यानंतर ही मिरवणूक रेंगाळली होती। त्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा सगळे डीजे सुरू करण्यात आले आणि त्यानंतर मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली। अजून देखील शेकडो गणेश मंडळे हे मिरवणुकीत आहेत। 2 दृश्य आपण बघतोय। एक थेट लालबागच्या राजाची दृश्य आहेत मुंबईमधली आणि दुसरी दृश्य आहेत पुण्यातली आपण दृश्य बघतोय। पुण्यात अजूनही मिरवणूक सुरूच आहे। डीजेच्या तालावर तरुणाई आपल्याला नाचताना दिसतेय। रात्री 12 नंतर पुण्यामध्ये डीजे बंद करण्यात आला अशी माहिती मिळालेली आहे। तर त्या डीजे बंद केल्यामुळे मिरवणूक काहीशी रेंगाळली होती, काहीशी थांबली होती। त्यानंतर सकाळी 6 वाजता पुन्हा मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। पुन्हा आता सगळे डीजे सुरू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा हा उत्साह तरुणाईचा दिसून येतोय पुण्यामध्ये। सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा मिरवणुकीला सुरुवात झाली आहे, पण अजून देखील म्हणजे मिरवणूक सुरू होऊन 22 तास उलटलेत, पण मिरवणूक अजूनही सुरूच आहे। अजून देखील शेकडो गणेश मंडळे ही कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड आणि केळकर रस्त्यावर थांबून आहेत। मुख्य विसर्जन मिरवणूक सुरू होऊन 22 तास झालेले आहेत, तरीही शहरामध्ये अजूनही मिरवणूक सुरूच आहेत। जे बाकीचे शेकडो सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्यांच्या बाप्पांचं विसर्जन अजून व्हायचं आहे। मिरवणुकीमध्ये एक एक करत बाप्पा हे पुढे चाललेले आहेत आणि आता डीजे लावायला 6 वाजल्याच्या नंतर परवानगी मिळाली। मग 6 वाजल्याच्या नंतर मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली। रात्री 12 नंतर डीजे बंदी करण्यात आली होती। 12 ते 6 मिरवणूक काहीशी रेंगाळली। त्यानंतर 6 नंतर जेव्हा डीजे सुरू करायची परवानगी देण्यात आली त्यानंतर मात्र पुन्हा मिरवणुकीमध्ये एक उत्साह पाहायला मिळाला।
एक जल्लोष पाहायला मिळाला. बाप्पाला निरोप देताना अगदी आनंदाने नाचत गात डीजेच्या तालावर थिरकत ही तरुणाई आपल्याला दिसतीये. पुण्यातले हे दृश्य आपण बघतोय. पुन्हा डीजे चालवण्याची परवानगी 6 वाजल्यापासून देण्यात आली आणि त्यानंतर हळूहळू आता गणपती बाप्पा हे निघालेले आहेत परतीच्या वाटेवर. पुण्यातली काही दृश्य मिरवणुकीची आपण बघतोय. साधारणतः 3 ते 4 वाजेपर्यंत पुण्यामध्ये ही मिरवणूक सुरूच राहील असा एक अंदाज वर्तवण्यात येतोय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मिरवणुकीला आता जास्तच उशीर झालाय. पण डीजे बंदी असल्यामुळे मिरवणूक काहीशी हळूहळू पुढे जात होती, रेंगाळली होती. पण 6 वाजल्यानंतर पुन्हा जोरदार सुरुवात झालेली आहे. पुन्हा सगळा उत्साह गणेश भक्तांमध्ये दिसून येतोय. मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्साह एक एक करत गणपती बाप्पा हे पुढे निघालेले आहेत. एक एक करत त्यांचं विसर्जन होत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे देखावे पुण्यामध्ये दिसून आले. सजीव देखावे असतील, वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करणारे देखावे असतील, असे वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे देखावे दिसून आले. त्याचबरोबर ढोल ताशा पथकाचं एक खास वैशिष्ट्य पुण्यामध्ये आहे. ते देखील आपल्याला सुरुवातीला दिसून आलं. पण आता मात्र डीजे आणि डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आपल्याला दिसतेय. त्याचबरोबर दुसरीकडे मुंबईची दृश्य आपण बघतोय. लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत. काल सकाळी 10 वाजल्यापासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू झाली होती. कमानीवरून ती पुढे पुढे जात होती. आता लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू होऊन 24 तास उलटून गेलेले आहेत. 8 वाजल्यापासून गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाची मिरवणूक ही पोहोचलेली आहे. 8 वाजल्यापासून कोळी बांधव प्रयत्न करतायत राजाला आणि तिथे विसर्जनासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. पण तराफा आणि गणपती बाप्पा यांच्या मूर्तीची जुळणी होत नाही आहे. त्यामुळे विसर्जनाला उशीर होतोय. आणि त्यानंतर तिथे अनेक प्रयत्न करून देखील आता थोडं थांबण्यात आलेलं आहे. आणि आपल्या प्रतिनिधींनी जसं सांगितलं की 12:30 नंतर पुन्हा आता एकदा प्रयत्न हे होणार आहेत.